नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जम्मू काश्मीरला भारताच्या इतर राज्यांपेक्षा वेगळा दर्जा का होता? त्यामागील कारण आहे कलम 370. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलम 370चा संपूर्ण इतिहास, त्याचे परिणाम आणि त्याच्या रद्द होण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत. 370 कलमामुळे जम्मू काश्मीरला स्वतंत्र घटनेचा दर्जा मिळाला होता. पण हे कलम नक्की कधी आणि कशासाठी लागू करण्यात आले हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्याचवेळी भारत-पाकिस्तान फाळणी झाली. जम्मू काश्मीर हा एक स्वतंत्र संस्थान होते आणि त्याचे तत्कालीन राजा महाराज हरिसिंग यांनी भारतात विलिनीकरणाचे इन्स्ट्रुमेंट ऑफ द ॲक्शन्स स्वाक्षरी केली. मात्र त्यांनी एका अटीवर विलिनीकरण मान्य केले, त्यांना स्वतंत्र दर्जा असावा. त्यामुळे भारतीय संविधानात 1950मध्ये कलम 370 समाविष्ट करण्यात आले. यामुळे जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा मिळाला आणि भारतीय संसदेला भारतीय अधिकार प्राप्त झाले. तर मित्रांनो, कलम 370 काय सांगते, यामुळे नक्की काय फरक पडला? जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र संविधान होते. भारतीय संसदेला मर्यादा अधिकार होते. केवळ संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि संप्रेषण या बाबतीत हस्तक्षेप करता यायचा. भारतीय नागरिक जम्मू काश्मीरमध्ये सहजपणे स्थायिक होऊ शकत नव्हते. जम्मू काश्मीर सरकारला विशेष अधिकार होते. कलम 35A अंतर्गत फक्त स्थानिक नागरिकांनाच सरकारी नोकऱ्या आणि जमिनी खरेदी करण्याचा अधिकार होता. भारतातील इतर कायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू होण्यासाठी त्यांना स्वतंत्र मान्यता घ्यावी लागायची. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये अनेकदा वेगळेपणाची भावना निर्माण झाली. भारतीय कंपन्या, उद्योग आणि गुंतवणूकदार जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूक करू शकत नव्हते. त्यामुळे विकास खुंटला. महिलांवर अन्याय. जर एखादी काश्मीरी महिलेने बाहेरील व्यक्तीशी लग्न केले तर तिचे जम्मू काश्मीरमधील हक्क संपुष्ट व्हायचे. 5 ऑगस्ट 2019मध्ये भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि कलम 370 रद्द केले. राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरच्या घटनेच्या कलम 370(1) अंतर्गत आदेश काढला. भारतीय संसदेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव पास झाला. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. तर मित्रांनो, जम्मू काश्मीर आता भारताचा संपूर्ण भाग बनला. विशेष दर्जा मिळाला. बाहेरील लोकांना तिथे जमीन खरेदी आणि व्यवसाय करण्याची संधी मिळाली. महिलांवरील अन्याय संपला. आता त्या कोणाशीही लग्न करून आपले अधिकार टिकवू शकतात. विकासाचे नवीन मार्ग उघडले. नवीन उद्योग, शिक्षण आणि आरोग्य सुविधा वाढल्या. मात्र काही लोक याला विरोध करत राहिले आणि त्याचा प्रभाव काही काळ राज्यात जाणवला. तर मित्रांनो, कलम 370 हटवल्यानंतर काय बदल झाले? काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढली. रोजगाराच्या संधी वाढल्या. पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली. पाकिस्तानकडून होणाऱ्या अतिरेकी हालचालीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाले. अजूनही काही आव्हाने आहेत, जसे की स्थानिक लोकांचा विरोध आणि पाकिस्तानकडून होणारी दहशतवादाची साथ. पण दीर्घकाळासाठी हा निर्णय भारताच्या इतिहासासाठी आणि विकासासाठी महत्त्वाचा ठरला. तर मित्रांनो, कलम 370 हा विषय कठीण होता, पण भारत सरकारच्या निर्णयामुळे जम्मू काश्मीरच्या भविष्याला नवीन दिशा मिळाली. तुम्हाला हा बदल कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.